तर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं श्रीहरिकोटामधनं स्पॅडेक्स मिशनचं प्रक्षेपण यशस्वीरित्या केलेलं आहे। इस्रोच्या या मोहिमेचं यश भारतीय अंतराळ स्थानक आणि चांद्रयान 4 मोहिमेसाठी महत्त्वाचं आहे। या प्रक्षेपणाचं नेमकं महत्त्व काय एकदा बघूया। प्रत्येक वर्षागणिक आपल्या कामगिरीनं थक्क करणाऱ्या इस्रोनं पुन्हा आपला दबदबा वाढवलाय। इस्रोनं अवकाशात स्पॅडेक्स मिशन यशस्वी केलंय। अंतराळात 2 अंतराळयानांना डॉक करण्याचा प्रयोग यशस्वी करून दाखवला। ही कामगिरी यासाठी महत्त्वाची आहे कारण अशी कामगिरी करणारे जगात केवळ 3 देश आहेत। याआधी रशिया, चीन आणि अमेरिका या देशांनी असा पराक्रम केलाय। गगनयान, चांद्रयान 4 भारतीय अंतराळ स्थानकाच्या यशावर आधारित मोहिमा ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत। चांद्रयान 4 मोहिमेद्वारे चंद्राच्या मातीचे नमुने पृथ्वीवर आणणं आवश्यक आहे। मानवाला अवकाशात पाठवण्यासाठी गगनयान मोहीम अत्यंत महत्त्वाची आहे। 2028 पर्यंत भारतीय अंतराळ स्थानकाचं बांधकाम होणार आहे। दोन्ही उपग्रहांचं वजन 220 किलो असेल आणि ह्यात 2 उपग्रह असतील। उपग्रह लेझरमध्ये कॅमेरा तर उपग्रह लक्ष्यमध्ये 2 पेलोड्स असतील। या कक्षेत सर्व्हिसिंग आणि इंधन भरण्याचा पर्याय खुला असणार आहे। खरं तर डिसेंबर महिन्यातच ही मोहीम फत्ते करण्याचा श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्राचा प्रयत्न होता, मात्र काही कारणाने यश आलं नाही। स्पॅडेक्स मिशनचा घटनाक्रम आपण एकदा बघूया। 30 डिसेंबर 2024 स्पॅडेक्स उपग्रह पृथ्वीपासून 470 किलोमीटरवर PSLVनं तैनात करण्यात आला। 7 आणि 9 जानेवारी 2025 ला तांत्रिक समस्यांमुळे डॉकिंग पुढे ढकललं। 12 जानेवारी रोजी उपग्रहांमधील अंतर 3 मीटर पर्यंत कमी करण्याची यशस्वी चाचणी झाली आणि 16 जानेवारी रोजी इस्रोकडून यशस्वी डॉकिंग करण्यात आलं। काहीच दिवसांपूर्वी डॉकिंगचा प्रयत्न अपयशी ठरल्यावर पुन्हा प्रयत्न करणं शास्त्रज्ञांसाठी तसं कठीण होतं, पण यशस्वी डॉकिंग नंतर आता येत्या काही दिवसात 2 अंतराळयानांमधील इलेक्ट्रिक पॉवर ट्रान्सफर केली जाईल। त्यानंतर स्पेसक्राफ्टचं अनडॉकिंग होईल आणि दोन्ही यानं आपलं पेलोड ऑपरेशन सुरू करतील। जवळपास 2 वर्ष पृथ्वीभोवती फिरून महत्त्वाचा डेटा गोळा केला जाईल। या मोहिमेत 2 उपग्रह आहेत, त्यापैकी एक चेझर आणि एक उपग्रह लक्ष्य। डॉकिंगचा अर्थ सोप्या भाषेत सांगायचा झाला तर दोन्ही उपग्रह अंतराळात एकमेकांशी जोडले गेले, त्यानंतर दोन्ही उपग्रह अंतराळात वेगळे होतील, याला अनडॉकिंग म्हणतात। अंतराळवीर सुनीता विल्यम्स स्पेस क्रू लायनरनं पृथ्वीवरून स्पेस स्टेशनमध्ये त्या गेल्या। तसंच भारताला शील्ड युनिट बनवायचंय आणि त्यासाठी डॉकिंग आणि अनडॉकिंगची गरज आहे। भारताआधी 3 देशांनी अशी मोहीम केली आहे। अमेरिकेनं 16 मार्च 1966 साली ही मोहीम केली। अमेरिकेनं जेमिनी 3 मिशन अंतर्गत पहिल्यांदाच स्पेसक्राफ्टचं डॉकिंग केलं। रशियानं 30 ऑक्टोबर 1967 साली कॉस्मॉस 186-188 स्पेसक्राफ्टचं डॉकिंग केलं, तर चीननं 2 नोव्हेंबर 2011 मध्ये अनक्यूड शेन्झो 8 स्पेसक्राफ्टनं तियांगॉंग 1 स्पेस लॅब मॉड्यूल डॉकिंग केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत या यशस्वी मोहिमेबद्दल शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलंय। गुड मॉर्निंग इंडिया। अंतराळ इतिहासात भारतानं आपलं नाव कोरलंय। इस्रोच्या स्पेसएक्स मिशनला डॉकिंगमध्ये ऐतिहासिक यश मिळालंय। या क्षणाचे साक्षीदार असल्याचा अभिमान वाटतो। नेहमीप्रमाणे यंदाचा प्रयोगही इस्रोनं सर्वात कमी खर्चात करून दाखवलाय। शिवाय ही स्वस्तात यशस्वी केलेली मोहीम पुढील अत्यंत खर्चिक आणि जोखमीच्या मानवी अंतराळ मोहिमांसाठी संजीवनीचं काम करणार आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।